हालायला लागल्यात, खूप दात हालतात बघा, दात हालतात, हिरड्या लूज झालेले आहेत, दात हालायला लागल्यात, दुखायला लागल्यात, हिरड्या फुगलेत, घासच चावता येत नाही, कमीत कमी 3 दिवस औषधे खायला लागतात, त्यावेळेस कमी येत आहे ते. पण जर आपण निसर्गोपचारामधली बघितलं ना, 5 ते 10 मिनिटामध्ये क्लिअर होत आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही जीवू शकता, चावू शकता, खाऊ शकता. पेरूची पानं घ्यायची, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची, 2, 3, 4 पानं घ्यायची, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचं, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, हे पाणी कडक उकळवायचं आणि त्याच्यावर तुरटीचे फेरे मारायचे, तुरटीचे फेरे, आणि हे गाळून घ्यायचं आणि यानं खळखळ खळखळ करून चूळ भरायची. लवंग टाकला तर सगळ्यात बेस्ट काम. पण कसं आहे, जर हिरडी फुगलेली असेल तरच लवंग टाकायचं, फक्त दात हालत असतील तर लवंग टाकू नका. कळखळ कळखळ करून चूळ भरायची, तांब्याभर पाणी संपलं ना, जाऊन जेवायला बसायचं, दुखलं तर विचारायचं. हलणारे दात सुद्धा 3-4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये लगेच क्लिअर. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे? आणि याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. मोस्टली कसं असतं, दात दुखणे वगैरे हे प्रकार आहेत हे उष्णतेनं होतात. शरीरात वात पित्त कफ सोडलं तर चौथं आजाराचं कारण काही नाही आहे. मला सांगा बरं काय आहे म्हणून? वात पित्त आणि कफ, आद्य मध्य अंत्य अशा नाडी आपल्याला 3 आहेत. पूर्वी वैद्य नाडी बघायची आणि सांगायची, परफेक्ट निदान असायचं.